जनावर जे शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना छावण्या सुरू केलेल्या, आज त्या छावण्या पण नाही आहेत, मागची बिलं पण काढली नाही. मग मला एक सांगा, तुम्ही 10 वर्ष केलं तरी काय? फक्त विश्वासघात, गोरगरिबांचा शेतकऱ्यांना फसवलं, त्रास दिला. आणि तुम्ही किती त्रास सहन करणार? अजून शेतकऱ्यांची सहनशीलता आहे, तुम्ही उन्हातान्हात राबता रात्रंदिवस, पण ह्याचा अर्थ सरकारने तुमची सहनशीलताची परीक्षा घ्यावी. म्हणजे किती विकृत मानसिकता असू शकते. आणि मी एवढं सांगते दादा, की मी काम करते, मी राजकारणात सत्तेसाठी आली नाही, मी राजकारणात टक्केवारीसाठी आली नाही, मी राजकारणात काम करण्यासाठी आली. मी ठेकेदार नाहीये, मला ईडी बीडीची भीती नाही. मी भाजपच्या विरोधात बोलणार म्हणजे बोलणार, आणि मी विरोध करायचे म्हणून विरोध नाही करत. पण ज्या भाजप सरकारवर तुम्ही एवढ्या विश्वासाने मतदान केलं, जर त्याच लोकांनी तुम्हाला त्रास दिला असेल तर मी गप्प बसणार नाही, मी बोलणार. मिळत नाही. त्या माऊलींना विचारा किती त्रास होतो त्याला. रॉकेल नाही, मान नाही, दुधाचे दर नाही त्या ठिकाणी. तुम्हाला जर्सी गाय तुमच्या सांगोला चर्चला विकावा लागला कारण का पाणी नाही. कसं चालणार मग घर? जो शेतकरी आपला अन्नदाता आहे त्याच्या तुम्ही पोटावर पाय देता. तुम्हाला दाखवत नाहीये ते पंजाब हरियाणामध्ये शेतकरी मोर्चा काढले, आंदोलन काढले, मृत्युमुखी पडतायत, पण ही गोदी मीडिया टीव्हीवर दाखवत नाहीये. काय या गावाला साधा टँकर नाही देऊ शकले, किती छोटी गोष्ट आहे. कारण का पूर्ण सोलापुरात सगळे भाजपचे, आणि भाजपचे लोक तुमच्या बाजूने बोलत नाहीत कारण का तिकडे हुकुमशाही आहे. ते मोदींना घाबरतात म्हणून एकदा पण संसदेत बोलले नाहीये किंवा विधानसभेत बोलले नाहीये. मग काँग्रेस शिवाय काय पर्याय? आणि म्हणून मी ही निवडणूक लढते आणि तुमच्यासाठी लढते. ही लढाई माझ्या एकटीची नाही आहे, ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे. जर आम्ही नाही बोलत दिवशी लोकशाहीचा अंताची सुरुवात होते. आणि आज कुठेतरी शेतकऱ्यांचा अंतच बघतायत का काय हे भाजपवाले, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो. पहिले तुमच्या पोटावर पाय, मग जनावरांच्या पोटावर पाय, मग युवकांना 2 कोटी नोकरी सांगितली ती पण त्यांना मिळत नाही. अजून काय काय करणार आहेत? आणि म्हणजे मला कळत नाही सर, कोणत्या तोंडाने ते मतं मागायला येतात तुमच्या समोर? बघा.